महाराष्ट्राच्या राजकारणात एक असं समीकरण ज्याची चर्चा गावापासून विधान भवनापर्यंत होत आहे. एका बाजूला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, तर दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि राजेश टोपे. ऑनलाईन व्हिडिओ मीटिंगमध्ये यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? या नेत्यांमध्ये फक्त राजकीय संपर्क आहे का, की एखादा मोठा राजकीय खेळ सुरू आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, अखेर देवेंद्र फडणवीसच वारंवार निशाण्यावर का दिसतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत संपूर्ण राजकीय कनेक्शन. नमस्कार, तुम्ही पाहत आहात सच इन लाईव्ह. मी सचिन खानेकर तुमचं सच इन लाईव्हमध्ये स्वागत करतो. मराठा आरक्षण आंदोलनाने महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून टाकलं. पण या आंदोलनादरम्यान काही असे राजकीय चेहरे समोर आले ज्यांच्या संबंधावर आणि भूमिकांवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. मनोज जरांगे पाटील आणि राजेश टोपे हे दोघेही जालना जिल्ह्यातील आहेत. स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यक्रम आणि मराठा समाजाच्या बैठकींमध्ये दोघांचा संपर्क आधीपासून असल्याचं सांगितलं जातं. जेव्हा अंतरवाली सराटी आंदोलन सुरू झालं तेव्हा राजेश टोपे अनेकदा आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये संवाद साधताना दिसले आणि इथूनच राजकीय चर्चांना सुरुवात झाली की या आंदोलनामागे काही मोठे राजकीय चेहरेही सक्रिय आहेत का? मराठा आंदोलनादरम्यान अनेक विरोधी नेत्यांनी आरोप केला की शरद पवार यांचा अप्रत्यक्ष प्रभाव या आंदोलनावर दिसून येतो. मात्र शरद पवार यांनी आणि मनोज जरांगे पाटील यांनी कधीही या गोष्टींचा स्वीकार केला नाही. पण अनेक प्रसंगी जरांगे पाटील यांनी शरद पवारांवर होणाऱ्या वैयक्तिक टीकेचा विरोध केला. त्यांनी असं म्हटलं होतं, लढाई आरक्षणाची आहे, वैयक्तिक विरोधाची नाही. अंतरवाली सराटीमध्ये जेव्हा शरद पवार आंदोलनादरम्यान मनोज जरांगेंना भेटायला आले होते तेव्हा जरांगेंनी म्हटलं होतं की शरद पवार साहेबांकडून आम्हाला ऊर्जा मिळते. आणि याच क्षणापासून राजकीय विश्लेषकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की या दोघांमध्ये काही राजनीतिक समन्वय आहे का? मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत तुलनेने नरम आणि समर्थनात्मक भूमिका घेतली आहे. विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगेंनी म्हटलं की शिंदेसाहेब सकारात्मक काम करत आहेत. मराठा आंदोलनादरम्यान सर्वाधिक राजकीय टीका जर कुणावर झाली असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांच्यावर झाली. जरांगेंनी अनेकदा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. राजकीय जाणकारांच्या मते महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे भाजपचा सर्वात मजबूत चेहरा आहेत आणि त्यांना घेरण्यासाठी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांचा वापर केला जातो. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी घोषणा केली आहे की जर सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर 30 मे 2026 पासून अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल. मनोज जरांगेंचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे एकनाथ शिंदे खुल्या पद्धतीने काम करू शकत नाहीत. या वक्तव्याकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाच्या भूमिकेतून पाहिलं जात आहे. 30 मेच्या आंदोलनाची तारीख कोणी ठरवली? जरांगे पाटील यांची मोबाईलवर ऑनलाईन व्हिडिओ मीटिंग नेमकी कोणासोबत झाली? आणि कोण आहेत या महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज चेहरे? राजेश टोपे, शरद पवार आणि मनोज जरांगे या तिघांची तब्बल 40 मिनिटं चाललेली ही मीटिंग, यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की हे फक्त सामाजिक आंदोलन आहे का, की यामागे महाराष्ट्रातील एखादी मोठी राजकीय रणनीती काम करत आहे? राजेश टोपे, शरद पवार आणि मनोज जरांगे या तिन्ही नावांचा एकत्र उल्लेख होताच राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात हे समीकरण येणाऱ्या काळात मोठं रूप घेऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? हा फक्त योगायोग आहे की एखादी मोठी राजकीय रणनीती? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकर सोबत तुमची रजा घेतो. नमस्कार.